बेदम मारतो. तोंड शिवरा, तोंडात शिव्या काय सगळं गाव म्हणतं. परिस्थिती बेताची, पण 2 वेळा खायला नक्की मिळत. 2 पातळ सुरुवातीला, मग वर्षाला एक, ते पण भारी नव्हे. हा, घरात सगळं शिस्तशीर आणि बिनचूक करावं लागेल. गलतानपणा घडायला लागला, बाहेरची वाट काही होणार नाही. नंतर दोष येता कामा नाही. आपल्या घरात आपण राजे असतो. बाहेर फाटक्या जोड्याची किंमत का असेल, पण घर कसं घरासारखं हवं. नाटक अतिशय सुरेख, ॲक्टिंग मुक्ता बर्वे आणि संदीप पाठकची फारच छान. आवडलं नाटक. नाटक खरंच खूप छान होतं आणि एक्सिलेंट दे परफॉर्म व्हेरी वेल इन द वॉट वी हॅड सीन आणि खरंच सुपर नाटक. आजचं नाटक संदीप पाठक आणि मुक्ता बर्वे ग्रेट. खरोखरच म्हणजे आपली मराठी खरोखरच अजूनही जिवंत राहील असेच प्रयोग त्यांनी करत राहावे. छान. मुक्ता बर्वे बेस्ट. असं सुंदर नाटक आहे. मुक्ता बर्वे सगळ्यांनी कामं खूपच छान केलेत. पहिल्यांदा मी बघितलं होतं, आता खूप वर्ष झाली, नेमकं आठवत नव्हतं, पण आता बघून परत आनंद झाला. प्रतिम प्रयोग आहे. सखाराम बाइंडर आय थिंक रिव्हिजिटेड असं मला वाटतं. आणि मुक्ता बर्वे आणि संदीप पाठक यांचं अप्रतिम काम आहे. मला वाटतं 5च प्रयोगापर्यंत थांबू नये, ह्यांनी पुन्हाही प्रयोग करावेत. खूप छान, अप्रतिम नाटक आहे. ते पुढे एक्सटेंड केलं तरी हरकत नाही, अजून चालेल. ते सगळ्यांची कामं सुंदर असतात. मूळ नाटक बघितलं होतं, म्हणजे निळू फुले आणि जेव्हा लालन सारंग होत्या त्यावेळेला तो इम्पॅक्ट एक वेगळा होता. ह्यांनी खूप छान केलं. म्हणजे तो इम्पॅक्ट एक असल्यामुळे नाटक मुळात खूप कठीण आहे तसं प्रेझेंट करायला, पण त्या मनाने ह्या लोकांनी खूप छान केलं. विजय तेंडुलकरांची भाषेला सलाम आपला. आणि मी ओरिजिनल नाटक जे होतं निळू फुले लालन सारंग ते बघितलेलं आहे. आजची युवा पिढी आहे सगळे, पण अप्रतिम त्यांनी सादर केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.